मित्र, तुम्हाला वाटत असेल मागील काही दिवसात सरकारने टॅक्स कमी केला म्हणून आपले पैसे वाचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खरा खेळ काय असतो ते सांगतो. आतापर्यंत जेवढे सरकार होऊन गेलेत सर्वांनी हाच नियम लागू केलाय. कोणत्या सरकारने कमीत कमी तर कोणत्या सरकारने अतिच केलाय. एका उदाहरणातून समजून घेऊया. कपड्यावरून 12% घसरण करून 5% करण्यात आला. गरीब श्रीमंत नेत्याच्या मागे धावणारी जनता त्यांना अभिमान वाटतो आणि काय पैसे वाचतील ही अपेक्षा ठेवत असतात. ज्या धाग्यातून जो कपडा बनतो त्याचा टॅक्स 12% 18% करण्यात आला. ह्यात फायदा कुणाचा? मोठमोठे उद्योगपतींचा. आणि नुकसान कुणाचं? जे 2 वेळा जेवणासाठी आपल्या परिवाराचा सांभाळ करणारा तो गरीब सर्वसामान्य जनतेचा. आणि ह्याच प्रकारे नोटबुकचा टॅक्स 0 करण्यात आला. लहान मोठ्या लेकरांसाठी अभ्यासकरिता जास्त पैसे लागणार नाहीत म्हणून सगळे खुश झाले. पण ज्या कागदापासून तीच नोटबुक बनते त्याच्यावर टॅक्स 12% डायरेक्ट 18% करण्यात आला. हे भक्तांना दिसत नाही, कारण भक्तांसाठी नेते मंडळी ही देवासमान असतात. आणि मित्र, खरं सांगणारा व्यक्ती गद्दार ठरत असतो कायम. राजकारण असं वर्षानुवर्ष छळ, धोका, खोटा विश्वास, लालच दाखवून कसं तरी सरकार सत्तेत आणायचं हेच नेते मंडळीचं टार्गेट असतं. या खोट्या राजकारणाचे बादशे कोण कोण आहेत हे सांगायची गरज नाही, कारण की आज आपण ते भोगत आहोत.